नमस्कार, जय ऑनलाइन एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज सेतू अभ्यासक्रम इयत्ता 5वी विषय मराठी दिवस 21वा बघणार आहोत। चला मग आज आपण श्रुत लेखन शिकणार आहोत। काय शिकणार आहोत? श्रुत लेखन। तर बघा मुलांनो, लेखनचे दोन प्रकार। पहिला आहे अनुलेखन। अनुलेखन म्हणजे काय? तर आपण पुस्तकात पाहून वहीत लिहितो। कोणत्याही पुस्तकातून पाहून जे वहीत लिहितो, पाहून लिहिण्याला अनुलेखन म्हणतात। काय म्हणतात? अनुलेखन। तू लिहितो की नाही रोज 5 ओळी? हा, पाहून मी तुला सांगते की नाही, मग त्याला म्हणतात अनुलेखन। मग आज आपण प्रकार पाहणार आहोत दुसरा, श्रुत लेखन। मग श्रुत लेखन म्हणजे काय? तर मी तुला एक शब्द सांगणार आणि तो सांगितलेला शब्द तू तो वहीत लिहायचा, पण पाहून लिहायचा का? नाही, मी सांगणार आणि तू लिहिणार। याला म्हणतात श्रुत लेखन, ऐकून लिहिण्याचा शब्द। तर मी तो शब्द तुला व्यवस्थित सांगणार। मग व्यवस्थित म्हणजे कसा? तर व्यवस्थित उच्चार करून सांगणार। मी जर चुकीचा उच्चार केला तर तू चुकीचा लिहिणार, म्हणून मी तुला नीट उच्चार करून सांगणार। समजलं? हो। तर अजून एक गोष्ट सांगायची आहे मला। बघा मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही वाचन करता की नाही वाचन? हा। तर ते वाचन करत असताना तो जो शब्द आहे, प्रत्येक शब्द आहे, वाक्य आहे, जो भाग तुम्ही वाचणार आहात तो भाग व्यवस्थित मन लावून वाचायचा। तुम्ही ज्यावेळेस तुमचं वाचनाकडे लक्ष असतं त्यावेळेस त्याची पहिली वेलांटी आहे का शब्दातील अक्षरांची? त्या अक्षराला दुसरी वेलांटी आहे का? पहिला उकार आहे का? एक मात्रा आहे का? हे ध्यान धरून पाहिलं की नाही, आपल्याला ज्यावेळेस श्रुत लेखन करत असतो त्यावेळेस आपल्याला ते शब्द पटकन आठवतात। काय वेलांटी, कोणती वेलांटी, उच्चारासह आपण ऐकतो आणि भरकन लिहिला जातो। म्हणून नेहमी वाचन करत असताना बाळांनो ध्यान धरून ऐकायचं, म्हणजे आपल्याला पुढे श्रुत लेखन करताना त्याचा उपयोग होतो। बघा मुलांनो, माझ्या मुलांना मी नेहमी म्हणत असते, पटापटा शब्द खाऊन घ्या डोळ्यांनी। आता ही गंमतच आहे। मग खाऊन घ्या डोळ्यांनी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही वाचन करता की नाही, वाचन करताना तो शब्द डोळ्यांनी खाऊन घ्यायचा आणि तो कुठे न्यायचा शब्द? आपल्या मेंदूत। आपाप ध्यान धरून वाचलं की नाही मुलांनो, आपाप तो शब्द काय होतो आपण ध्यानात ठेवतो। वेलांटी, उकार, मात्रा आवडीनी गोडीनी वाचलं की ध्यानात राहतो तो शब्द। मग लिहिताना आपल्याला अडचण येत नाही। गबागबा डोळ्यांनी शब्द खायचा आणि तो कुठे साठवायचा? आपल्या मेंदूत, आपल्या डोक्यात। बरं ठीक आहे, गंमत झाली ही, पण मुलांनो ध्यान धरून काय करायचं? तो शब्द वाचायचा, पाहायचा। छानपैकी पाहिलं की नाही लक्षपूर्वक, श्रुतलेखन करणं आपल्याला सोपं जातं। तर चल बघू, पहिला शब्द घे, मी श्रुतलेखन सांगते। गोड। पहिला शब्द आहे गोड। लेला। पुढचा घे कोपरा। लेला। पुढचा शब्द घे उजळणी। लेला। पुढचा शब्द घे चटई। लेला। पुढचा घे चंद्र। लेला। बरं, आता दाखव बघू मला। बरोबर बरोबर बरोबर, बरोबर। आता बघ, ही जी शब्द आहे की नाही तू छान लिहिले हा, पण यातील एक हा शब्द आहे ना उजळणी, ह्या न बाणाला पहिली वेलांटी नाही। कोणती वेलांटी आहे? दुसरी। मग आता हा शब्द काय करतो? 5 वेळेस लिही आणि मग मला दाखव। लिही बघू 5 वेळेस। लेला। बरं, आता बघा मुलांनो, आपला जो शब्द चुकेल की नाही तो शब्द दुरुस्त करून किती वेळेस लिहायचा? 5 वेळेस। या पद्धतीने आपण जर केलं तर आपली पुन्हा ती चूक, ज्यावेळेस आपण शब्द पुन्हा लिहू, नजरेसमोर येऊ, लिहायची वेळ येईल, तो आपला चुकणार नाही। आता मी पुन्हा तुला काही शब्द सांगते, लिही बघू। पहिला शब्द घे करंगळी। काय शब्द लिहिला तो?
करंगळी. पुढचा शब्द लिही. पुरणपोळी. पुरणपोळी. लेला. पुढचा शब्द घे. पाकळी. 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 लेला. पुढचा शब्द घे. कळी. लेला. पुढचा शब्द घे. टाळी. लेला. पुढचा शब्द घे. मोळी. लेला. आणि तू पण लेला लेला नाही म्हणायचं, लिहिला असं बोलायचं. काय म्हणायचं? लिहिला. ओके. आता आपण तू लिहिलेले शब्द काय करू, तपासू. करंगळी बरोबर, पुरणपोळी चुकला, पाकळी बरोबर, कळी बरोबर, टाळी बरोबर, मोळी बरोबर. आता बघ, पुरणपोळी या शब्दाला पहिला उकार आहे. पहिला कोणता उकार आहे? पहिला. दुसरा उकार नाही. तू इथे कोणता उकार दिला आहे? दुसरा उकार दिलेला आहे. तर कोणता आहे करेक्ट शब्द? पहिला उकार पुरणपोळी. तर बघा, आज आपण श्रुतलेखन पाहिलं आहे. रोज 10 शब्दांचं श्रुतलेखन करायचं आहे. 10 लेखन किंवा 5 वाक्य श्रुतलेखन करायचे आहे. आणि जो जो शब्द चुकेल की नाही आपला, तो शब्द ते वाक्य काय करायचं आहे? 5 वेळेस लिहायचं आहे. यामुळे काय होईल? तुमचे श्रुतलेखनाची आवड तयार होईल आणि तुमच्या चुका दिवसेंदिवस कमी होत जातील. आता चला, मी तुम्हाला काही वाक्य देते लिहायला. पहिलं वाक्य घ्या. आम्ही शाळेत वृक्षारोपण केले. दुसरं वाक्य घ्या. दीपालीने आज अंगणात रांगोळी काढली. ही 2 वाक्य. चला आपण आता चेक करू. बरोबर, बरोबर, छान. आता मुलांनो, मी तुम्हाला विरामचिन्हांचा वापर असणारी वाक्य देते. आता आपल्या मागे शिकून झालं आहे. विरामचिन्हामध्ये स्वल्पविराम कधी द्यायचा, पूर्णविराम कधी द्यायचा, प्रश्नचिन्ह कधी द्यायचं, हो की नाही? तर आता पहिलं वाक्य घ्या. दीपालीने पिशवीत हिरवी मिरची, काकडी, मेथी आणि कारली आणली. दीपालीने पिशवीत हिरवी मिरची, काकडी, मेथी आणि कारली आणली. दुसरं वाक्य घ्या. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? आता तिसरं वाक्य घ्या. ताई गावाहून आजच घरी आली. ताई गावाहून आजच घरी आली. चला आता मी चेक करते. दीपालीने पिशवीत हिरवी मिरची. बघा मुलांनो, मिरचीच्या पुढे स्वल्पविराम दिला, काकडीच्या पुढे स्वल्पविराम दिला. अगदी बरोबर लिहिलं. दुसरं वाक्य पाहू. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? इथं बघा प्रश्न विचारला. किती हा शब्द आला, प्रश्न विचारलेला आहे, उत्तर अपेक्षित आहे, त्यामुळे इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे शेवटी. बघा, आता आपण तिसरं वाक्य बघू. ताई गावाहून आजच घरी आली. बघा, साधं वाक्य आहे. शेवटी आपण काय दिलेलं आहे? पूर्णविराम. पहिल्या वाक्यात देखील आपण दीपालीने पिशवीत हिरवी मिरची, काकडी, मेथी आणि कारली आणली. शेवटी आपण काय दिलेलं आहे? तिथे सुद्धा पूर्णविराम. तर चला, अजून मी काही वाक्य सांगते, लिहा बघू. दादा दुपारी आला नाही. दुसरं वाक्य घ्या. मावशीने माझ्यासाठी पेन, पेन्सिल, वही, पुस्तक आणि दप्तर आणले.
तिसरं वाक्य घ्या. ऋषिकेश काल कुठे गेला होता? चला तर आपण तपासू आता. बघा मुलांनो, प्रश्नचिन्ह, विरामचिन्ह, स्वल्पविराम हे कुठे द्यायचे? बघा मुलांनो, पहिल्या वाक्यामध्ये पूर्णविराम शेवटी दिलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण स्वल्पविरामचा वापर केला आहे आणि तिसऱ्या वाक्यात प्रश्नचिन्ह होतं, त्यामुळे काय केलं आहे आपण तिथे प्रश्नचिन्ह दिलं आहे. पहिलं वाक्य बरोबर, दुसरं बरोबर आणि तिसरं मी बरोबर. तर असा अधिकाधिक श्रुतलेखन करण्याचा सराव करायचा आहे. रोज 5 शब्द आणि रोज 5 वाक्य, त्यामध्ये विरामचिन्ह येतील अशा वाक्य घ्यायचे आहेत. तर आजचा आपला सेतू अभ्यासक्रम या दिवसाचा संपला. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.